नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज आपल्याला हे दाखवणार आहोत की जे मार्केटमध्ये पसरलं आहे ते शेतकऱ्यांची काहीतरी एक खोटं बोलून किंवा हे करून आहे की नवीन टेक्नॉलॉजी सॉफ्टवाला नवीन टेक्नॉलॉजी सॉफ्टवाला सॉफ्ट मॉडेल आम्ही एक्स्ट्रा पॉवर कंपनीनं 2018-19लाच काढलेलं होतं. जे की आमचे हे कस्टमर आहेत गौरचे अंकुश जोगदंड म्हणून. ह्यांनी कधी घेतलेलं आहे त्यांच्याकडूनच विचारून घेऊ आपण. तुम्ही कधी घेतलेलं आहे हा मॉडेल सॉफ्टवाला? हे मॉडेल आम्ही 2019 ते 20 या वर्षी घेतलेले. तर ह्याच्यात तुम्हाला काय जाणवलं? किती व्हायब्रेशन, किती शॉक, किती मेंटेनन्स, काय काय लागलं त्याच्यामध्ये? याच्यामध्ये थोडं मेंटेनन्स वाट लागलं, व्हायब्रेट बी थोडं व्हायले थोडं. डायरेक्ट शॉफ्ट असल्यामुळे तुम्हाला आणि चेनचे फायदे तुम्हाला ज्यावेळेस कळाले की तुम्ही हे मशीन वापरल्याच्या नंतर तुमच्या गावात की काय जाणवलं की त्या चेन हे की तुमचं रुटर जमिनीतलं व्हायब्रेशन हे तुम्हाला येऊ देत नाही हातामध्ये. आणि आज सांगा की हे किती वर्षापासून आपण मशीन चालवतात आणि हे आम्हाला आता हे घेऊन 5 वर्ष व्हायलेत. 5 वर्षापासून आम्ही चालवत आहे ते. त्याच्यानंतर आता आम्ही ही नवीन मॉडेल आलेले आता एक्स्ट्रा पॉवर मध्ये चैन मध्ये त्याला व्हायब्रेट थोडं कमी आहे याच्यापेक्षा. त्याच्यामुळे आम्ही आता एक्सचेंज करून आता ते मॉडेल घेणार आहे. आम्ही दाखवतो तुम्हाला. ह्याच्यावर हे कंपनीचं ब्रँडिंग नाव आणि हे सगळं हे एक्स्ट्रा पॉवर कंपनीचं मशीन आहे आणि 2020चं मॉडेल आहे एक्स्ट्रा पॉवर कंपनीचं. आणि हे हाल बघा यांचे ज्यावेळेस चालविलं आहे त्याच्या हिशोबाने हे की हे जे एक चुकीचा मेसेज पसरवला आहे की हे नवीन मॉडेल नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे की हे नवीन टेक्नॉलॉजी आहे. सगळ्यात पहिलं एक्स्ट्रा पॉवर कंपनीनं सॉफ्टवाला काढलं होतं त्यामुळे ह्याचे जे मेंटेनन्स, याचा पार्ट जाणं, ह्याची हंडी फुटणं, याचा म्हणजे शेतकऱ्याला हे बसून राहणं, त्याचा वेळ जाणं, त्यामुळं मग कंपनीनं त्याच्यामध्ये चेनवाला मॉडेल काढलं, हे अपडेटेड मॉडेल. आणि सगळ्यात पहिली काढणारी कंपनी हीच आहे एक्स्ट्रा पॉवर कंपनी हे. आणि ते सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मेंटेनन्स आणि त्रास लक्षात घेता मग कंपनीने हे चेनवाला मॉडेल डेव्हलप केलं आणि हे मॉडेल काढलंय. हा मॉडेल ही 3 वर्ष जुना आहे. हे बी मेंटेनन्सला आलेलं आहे सध्याला आणि कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. असं नाही की चेन. आणि त्यानंतर कंपनीने अपडेट करून हे 13 HP मॉडेल काढलेलं आहे ज्याच्यामध्ये 4 गिअर आहेत आणि सिंगल चेन आहे. तर कंपनी स्वतःहून कंपनी ह्याची वॉरंटी देते. कधी देणार की ज्यावेळेस तुमची क्वालिटी आहे ही आहे. कुणी वॉरंटी शॉपमध्ये व्हायब्रेशन असल्यामुळे कंपनीला जाणवलं नाही, आपण हे मॉडेलच बंद करून टाकले, त्याच्यात ते चेंजेस आणलेत, अपडेट आणलेत. आणि हे कुणीही समजू नये की याच्यामध्ये हे नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा नवीन हे आहे. हे शेतकऱ्याची सरळ सरळ दिशाभूल आहे. याचा गिअरबॉक्सही छोटा आहे, गिअरबॉक्सही हे त्या हिशोबानं आणि मेंटेनन्स खूप असल्यामुळे कंपनीनं चेन ड्राईव्हमध्ये गेलेत. आणि विशेष म्हणजे चेन ड्राईव्हचा फायदा हा असतो की तुम्ही जगातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे शक्तिमान किंवा ट्रॅक्टर दुसरीही असले कंपनीचे ट्रॅक्टर कंपनीच्या रोटावेटर चेनवाले जास्त चालतात. कशामुळे चालतात? किंवा मग जॉईंट क्रॉसला जो बोल्ट असतो कुठल्याही ट्रॅक्टरच्या, ते बोल्ट ह्याच्यासाठी दिलेला असतं की खाली जर काही दगड आला किंवा मग काही लोड आला तर ते बोल्ट तुटावं, ट्रॅक्टरकडे काही होणी. जर तुमचं काही तिथं वीक पॉईंट नसला तर तुमचं गिअरबॉक्सचं इंजनचं मेंटेनन्स खूप निघणार आणि व्हायब्रेशन ही डायरेक्ट माणसाला येणार. आता याच्यामध्ये आपण एक बंद कर.